Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you. बंधू भगिनींनो, आपण पातंजल योग दर्शन या शास्त्राचा अभ्यास करतोय. साधनपाद आपला चालू आहे. साधनपाद हा दुसरा पाद. पहिला समाधीपाद. मी समाधीचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. ती कशी साधायची म्हणून साधनपाद सांगितलं आहे. ती साधना करण्यासाठी आसन कुठलं पाहिजे तेही त्यांनी सांगितलं आहे. आणि ते म्हणजे स्थिर सुखम आसनम. हे आसन साधल्यानंतर किंवा हे कशासाठी साधायचं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. म्हणजे प्रयत्नाने शैथिल्य आणणं आणि अनंताशी म्हणजे ब्रह्माशी समाधी साधणं यासाठी हे आसन आपल्याला वापरावं लागतं. असं घडलं तर म्हणजे अनंताशी समाधी साधली तर द्वंद्व अनभिघाता म्हणजे कुठल्याही द्वंद्वाचा आघात आपल्यावर होत नाही. द्वंद्व म्हणजे द्वैत, दोन वस्तू असणं. मी आणि तो, मी आणि ते याला म्हणायचं द्वंद्व. उष्ण आणि शीतल हे द्वंद्व. या द्वंद्वांचा आघात आपल्यावर होत नाही. आघात होत नाही म्हणजे परिणाम होत नाही. आणि असं झालं तर म्हणजे स्थिर आणि सुखमय आसन आहे. अनंत अशी समापत्ती लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न साधून शैथिल्य मिळालेलं आहे. अशा स्थितीत जेव्हा द्वंद्वाचा आघात होईनासा होतो तेव्हा तस्मिन् सती म्हणजे तेव्हा श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. अशा स्थितीत श्वास आणि उच्छ्वास यांच्या गतीचा विच्छेद होतो म्हणजे त्यांची गती थांबते. याला प्राणायाम असं म्हणतात. अशी स्पष्ट व्याख्या पतंजलींनी केलेली आहे. आणि त्या अशा तऱ्हेने व्याख्या केली असल्यामुळे आज प्राणायाम या विषयाबद्दल जे काही समज अपसमज आपल्या समाजात रूढ झालेले आहेत ते सगळे कसे चुकीचे आहेत हे पतंजली वाचल्यानंतर आपल्याला कळतं. कारण प्राणायामाबद्दल भलत्याच काहीतरी कल्पना आपल्यामध्ये आहेत आणि त्याचं विवरण गेल्या वेळी मी आपल्याला करून सांगितलेलं आहे. आणि ते विवरण असं की श्वास आणि उच्छ्वास हे आपोआप थांबतात कारण ते द्वंद्व संपतं. श्वास आणि उच्छ्वास, श्वास आणि प्रश्वास हे द्वंद्व आहे. हे द्वंद्व संपतं. श्वास म्हणजे बाहेरचा वायू आत घेणं आणि प्रश्वास म्हणजे आतला वायू बाहेर टाकणं हे पुन्हा द्वंद्व आहे. बाहेरचा वायू आणि आतला वायू हे द्वंद्व तेही तिथे संपतं आहे. बाहेरच्या वायूत प्राणवायू असतो म्हणजे ऑक्सिजन असतो. आतल्या वायूत कार्बन डायऑक्साईड असतो. तो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आत घेणं हे दोन प्रकार या प्राणायामात होतात. पण प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड हे द्वंद्वच अस्तित्वात नाही. मग कशासाठी श्वास पाहिजे म्हणून श्वास थांबतो. श्वास कशासाठी घ्यायला लागतो? जीव जगण्यासाठी. पण तो जीव आणि आत्मा हे द्वंद्व तिथे नसतं. साहजिकच हे द्वंद्व नाहीसं होतं आणि मग आपल्याला श्वासोच्छ्वास करावा लागत नाही. म्हणून व्याख्या स्पष्ट केली आहे पतंजलीने. आणि त्यामुळे द्वंद्व सगळं संपल्यावर आपल्याला श्वास घ्यावा लागत नाही आणि म्हणून श्वास आणि प्रश्वास यांची गती पूर्ण थांबते म्हणजे तो बंद पडतो. म्हणजे श्वासोच्छ्वास बंद होणं म्हणजे प्राणायाम अशी स्पष्ट व्याख्या पतंजलीने केलेली आहे. आणि म्हणून डाव्या नाकपुडीने आत घ्या, उजव्याने बाहेर सोडा श्वास किंवा उलटं करा याला काही अर्थ नाही. हा प्राणायाम नव्हे. इतके आकडे मोजेपर्यंत आत घ्या, इतके आकडे मोजेपर्यंत रोखून धरा, इतके आकडे मोजेपर्यंत बाहेर सोडा या म्हणण्यालाही अर्थ नाही. कारण हे करताना तुम्ही द्वंद्वाच्याही पुढे म्हणजे त्रिकुटामध्ये जाता, चांडाळ चौकडीत जाता, पंचकडीमध्ये जाता. हे पतंजलींना अभिप्रेत नाही. आणि पुढलं जे वर्णन पतंजलीने केलं आहे
त्याचा विचार जर आपण केला तर आज प्राणायामाबद्दल जी समजूत आहे समाजामध्ये, तज्ज्ञांमध्ये, ही सगळी चुकीची हे निश्चित सिद्ध होतं. तो पुढला मंत्र असा आहे, बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. प्राणायामाबद्दल सांगितलं आहे. कसं आहे? बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती म्हणजे प्राणायाम हा बाह्य, अभ्यंतर म्हणजे आतील, आणि मधला म्हणजे स्तंभ, अशा 3 वृत्तींचा म्हणजे 3 स्थितींचा असतो. तो देश काल संख्या यांनी बघितला जाणारा असतो, म्हणजे त्यांचा परिणाम यावर होतो, आणि तो दीर्घ आणि सूक्ष्म असतो. पुन्हा एकदा वाचतो मंत्र म्हणजे लक्षात येईल. बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती देशकालसंख्याभिः परिदृष्टः दीर्घ सूक्ष्म. मंत्र आहे. मंत्रात खूप अर्थ भरलेला असतो, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ, आणि म्हणून तोलून मापून शब्द वापरलेले असतात. त्यालाच मंत्र असं म्हणतात. मननात त्रायतीति मंत्रम ही मंत्राची व्याख्या. म्हणून याचं मनन करायला पाहिजे. मग प्राणायाम म्हणजे काय आपल्याला कळेल, तोपर्यंत नाही कळणार. मग आता काय बघा, बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती. वृत्ती, वृत्त म्हणजे असणे, हा धातू आहे संस्कृतचा. असणे म्हणजे असण्याची स्थिती, म्हणजे वृत्ती म्हणजे स्थिती. प्राणायामाची स्थिती कशी असते? बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभ. बाह्य म्हणजे बाहेरचा, अभ्यंतर, अंतर म्हणजे आतला. अभ्यंतर म्हणजे अंतरला अभि हे उपपद लावून केलेला शब्द आणखीन आतला हा भाव दर्शवतो. आणि स्तंभ म्हणजे मधला. असे 3 स्थिती प्राणायामाची असते. हे झालं पहिलं. दुसरं, देश काल संख्याभिः परिदृष्टा. म्हणजे देश, ज्या देशात आपण प्राणायामाला बसलो आहे तो देश, ज्या काळात बसलो आहे तो काळ, आणि संख्या याचा परिणाम त्या प्राणायामावर होत असतो. आणि तो प्राणायाम दीर्घ असतो किंवा सूक्ष्म असतो. म्हणजे लांब असतो, खूप काळ टिकणारा, नाही तर अल्प काळ टिकणारा असतो. हे त्यांनी सांगितलेलं आहे. आजच्या प्राणायामाला मी आज जी प्रस्थापित कल्पना प्राणायामाची, त्याला यातलं कुठलंही वर्णन लागू होत नाही. आता बघा, बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती ही वृत्ती म्हणजे ही प्राणायामाची स्थिती कशी असते? बाह्य प्राणायाम म्हणजे काय घडतं या बाह्य प्राणायामामध्ये? बाहेर असलेला वायू आपण श्वासाबरोबर आत घेतो आणि आतला वायू बाहेर टाकतो. याला बाह्य प्राणायाम असं म्हणतं. बाह्य म्हणजे सहज दिसणारा, बाहेरून बघितले तरी कळतो. श्वास आत घेतला, श्वास बाहेर सोडला, हा बाह्य प्राणायाम. हा सगळीकडे चालू असतो. जगातले सगळे प्राणी प्राणायाम करतच असतात अशा तऱ्हेचा, कारण बाहेरच्या वायूशी संपर्क सतत असतो. आतला वायू बाहेर सोडला जातो, बाहेरचा आत घेतला जातो, म्हणून बाह्य प्राणायाम. त्याच्यानंतर अभ्यंतर. अंतर म्हणजे आत, अभ्यंतर म्हणजे आणखीन आत. असा असतो का? असतो. आता थोडं आजच्या म्हणजे सायन्सला धरून जर विचार करायचा म्हटलं तर बाह्य प्राणायाम याचा अर्थ मेडिकल सायन्समध्ये रेस्पायरेशन असं म्हणतात. एक्स्टर्नल रेस्पिरेशन. एक्स्टर्नल म्हणजे बाह्य, बाहेरचं. रेस्पिरेशन म्हणजे आत श्वास घेणं, आत बाहेर करणं. म्हणून बाह्य प्राणायाम याचा अर्थ एक्स्टर्नल रेस्पिरेशन. आता अभ्यंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे आत, अभ्यंतर म्हणजे अगदी आत. अगदी आत अशा तऱ्हेचा प्राणायामाचा आयाम चालू असतो का? आयाम याचा अर्थ नियंत्रण. असा असतो का? असतो. अगदी आत म्हणजे माझ्या शरीराच्या पेशीमध्ये प्राणवायू आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. प्राणायामात चालू आहे. अगदी आत प्रत्येक पेशीमध्ये, म्हणजे यच्च यावत पेशी शरीराच्या ज्या आहेत तिथे ही क्रिया चालू असते. माणसाच्या शरीराला प्राणवायू आवश्यक असतो. तो प्राणवायू वापरून त्या पेशींनी काही कर्म केलं, काही क्रिया केल्या की आपोआप कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो बाहेर टाकावा लागतो. म्हणून पेशी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आत घेतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात.
किती पेशी आहेत या देहामध्ये माणसाच्या? 2,41 इतक्या पेशी आहेत. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 41 वेळा केल्यावर जी संख्या निर्माण होईल तितकी संख्या आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये आहे. इतक्या पेशींचा समुच्चय म्हणजे आपलं शरीर. आणि या प्रत्येक पेशीमध्ये श्वसन चालू असतं, प्राणायाम चालू असतो. ऑक्सिजन घेतला जातो, प्राणवायू बाहेर टाकला जातो. याला अभ्यंतर असं म्हणतात, अभ्यंतर प्राणायाम. याला सेल्युलर रेस्पिरेशन असं मेडिकल सायन्समध्ये म्हणतात किंवा टिश्यू रेस्पिरेशन असं म्हणतात. टिश्यू म्हणजे काय? एखादा विशिष्ट भाग, त्याला टिश्यू असं म्हणायचं. स्नायू हा टिश्यू आहे. स्नायूच्या बाहेर जे काय चरबीचा थर असतो तो एक टिश्यूच आहे. हाडं हा टिश्यूच आहे. नर्वस सिस्टीम, मज्जा हा टिश्यूच आहे. हे सगळे जे टिश्यू इथेसुद्धा श्वसन चालू असतं आणि ते टिश्यू बनलेले असतात पेशींचे. त्या पेशींमध्येही श्वसन चालू असतं. या सगळ्याला इंटरनल रेस्पिरेशन किंवा टिश्यू रेस्पिरेशन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन असं नाव मेडिकल सायन्सने योजलेलं आहे. आणि त्यालाच पतंजली काय म्हणतायत? अभ्यंतर, अगदी आत चाललेले प्राणायाम. आता या दोघांच्या मधला आणखीन एक आहे का प्राणायाम? आहे. मेडिकल सायन्समध्ये त्याचं वर्णन केलेलं नाही, पण पतंजलींनी केलं आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. त्याला स्तंभ असं म्हटलं. स्तंभवृत्ती, वृत्ती म्हणजे असणं, स्तंभासारखं असणं आणि तिथे देवाणघेवाण होणं. आता प्राणायाम याचा अर्थ देवाणघेवाण हे आपलं दिसतं याच्यावरून, कारण श्वास आत घेतो बाहेर टाकतो, म्हणजे देणं आणि घेणं हे चालू आहे. तेच तिथेही चालू आहे. कसं बघा, मी श्वास घेतला म्हणजे माझ्या नाकपुडीतून आतपर्यंत वायू जातो, तो नाकातून वर जातो, श्वासनलिकेतून खाली इथपर्यंत येतो. ही श्वासनलिका अशी आहे, त्याला इकडे इकडे फांद्या आहेत, त्या फांद्याला उपफांद्या उपफांद्या असं करत करत जाळी तयार झाली आहे. झाड जसं असतं तसं, वृक्ष असतो तसा. वृक्षाचा एक बुंदा असतो आणि इकडे एक फांदी इकडे एक फांदी वर एक फांदी, त्या फांदीला पुन्हा 2 फांद्या 3 फांद्या 4 फांद्या, त्याला पुन्हा फांद्या त्याला पुन्हा फांद्या. ही रचना वृक्षाची असते, तशीच रचना इथे आहे. म्हणून त्याला ब्रॉन्कियल ट्री असंच म्हणतात. श्वासनलिका मुख्य नाकापासून आत गेलेली, इथून इथपर्यंत आलेली, इथे इकडे एक ब्रॉन्कस इकडे एक ब्रॉन्कस, म्हणजे फुफ्फुसाकडे जाणारी फांदी डावी आणि उजवी, त्याला पुन्हा फांद्या उपफांद्या असं होत जातं. म्हणून हे उलटं झाड आहे, उलटा वृक्ष आहे. वर मूळ खाली फांद्या असा उलटा वृक्ष आहे. हाच गीतेत वर्णन केलेलं आहे. तसंच हे बरोबर आहे. आणि म्हणून हा जो स्तंभ आहे हा बाह्य वायूपासून निर्माण झालेला स्तंभ आहे. पण हा स्तंभच आहे. स्तंभ म्हणजे काय? खांब. हा खांबच आहे ना. झाड म्हणजे तरी काय, वृक्ष म्हणजे खांबच असतो, एक लाकडाचा असा उभा सोटा. तसंच इथे इथपासून इथपर्यंत एक हवेचा स्तंभ उभा आहे आणि त्याला पुढे फांद्या फुटलेल्या आहेत. हा सगळा स्तंभ. इथे काय चाललं आहे? देवाणघेवाण चालली आहे. प्राणवायू बाहेर टाकला, आत घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हे फुफ्फुसामध्ये सतत चालू असतं. आता हा पहिला स्तंभ. दुसरा स्तंभ कुठे? फुफ्फुसामध्ये असं घडतं की हा जो वायू आत घेतला जातो श्वासाबरोबर, तो नाकपुड्यातून, नाकातून, गळ्यातून म्हणजे घशातून, या श्वासनलिकेतून आणि त्याच्या उपफांद्यांमधून फुफ्फुसामध्ये शिरतो. फुफ्फुसामध्ये तो श्वास म्हणजे तो वायू एका कोशात जातो आणि त्याच्याभोवती रक्त असतं. त्या रक्ताच्या मध्ये म्हणजे रक्त आणि वायू याच्यामध्ये एक पातळ पापुद्रा असतो, त्याच्यात पेशी असतात आणि या पेशीतून बाहेर टाकला जातो कार्बन डायऑक्साईड आणि आत घेतला जातो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे मी आत जो वायू घेतो त्यातला ऑक्सिजन रक्तामध्ये जातो आणि रक्तामध्ये आणलेला कार्बन डायऑक्साईड हा वायूच्या स्तंभात येतो. हा स्तंभ असा आहे, वायूचा स्तंभ. आता तो रक्तात जातो. आत्ताच तुम्हाला सांगितलं, वायूच्या स्तंभातून रक्तामध्ये प्राणवायू जातो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड वायूच्या स्तंभामध्ये येतो. आता हे फुफ्फुसामध्ये झालं. इकडे वायू आहे,
इकडे रक्त आहे आणि मध्ये एक पेशीचा थर आहे. इकडून तिकडे वायू गेला, प्राणवायू गेला, कार्बन डायऑक्साईड गेला. हा जो रक्ताचा भाग आहे हा फुफ्फुसापासून हृदयापर्यंत, हृदयापासून एओर्टा म्हणजे रक्तवाहिनी, सगळ्या रक्तवाहिनीतून नखशिकांत हा स्तंभ रक्ताचा उभा असतो. लक्षात बघा, इथे फुफ्फुस आहेत, ह्या फुफ्फुसात इथे हृदयात येतं, हृदयातून सगळीकडे ते रक्त पसरतं. जर त्याचं चित्र काढलं तर तो रक्ताचा स्तंभच दिसतो. ब्लड कॉलम असंच त्याला मेडिकल सायन्समध्ये म्हणतात. मग हा स्तंभ आहे, इथे रक्ताचा स्तंभ आहे, इथे वायूचा स्तंभ आहे. त्यात जी देवाणघेवाण चालू आहे, त्या ती जी क्रिया देवाणघेवाणीची त्याला स्तंभवृत्ती प्राणायाम असं म्हटलं आहे. प्राणांचं नियमन म्हणजेच वायूचं नियमन हे तिथे चाललं आहे. ह्या वायूच्या स्तंभातून रक्ताच्या स्तंभात, रक्ताच्या स्तंभातून वायूच्या स्तंभात ही क्रिया सतत चालू असते. म्हणून हा तिसरा प्राणायाम पतंजलींनी वर्णन केलेला आहे. याचं वर्णन आजच्या मेडिकल सायन्समध्ये नाही. पण आजच्या सायन्समध्ये नाही म्हणून पतंजलींना अमान्य करणं हा वेडेपणा ठरेल. आत्ता मी जे वर्णन करून सांगितलं ते योग्य आहे की अयोग्य तुम्ही ठरवा. तर्कशुद्ध विधान आहे की नाही तुम्ही बघा, आणि व्यवहारात तसं आहे की नाही बघा. कुठल्याही डॉक्टरना विचारा किंवा पुस्तकं मेडिकलची काढून बघा काय घडतं. फिजिओलॉजीची पुस्तकं बघा काय घडतं. वायूचा स्तंभ आणि रक्ताचा स्तंभ यामध्ये देवाणघेवाण चालू असते, तो स्तंभ प्राणायाम. आता हे तुम्हाला निश्चित कळलं असेल. म्हणजे काय 3 प्रकारचे या स्थिती प्राणायामाच्या आहेत. पहिला बाह्य. बाह्य म्हणजे नाकातून वायू आत घेणं आणि नाकातून बाहेर सोडणं. हे नाक म्हणजे नुसतं दिसायला इथे नाकपुडी आहे, पण ती आतपासून इथपर्यंत श्वासनलिकेपर्यंत असते. पण तो सगळा बाह्य कळतं आपल्याला. श्वास घेतला की माझी छाती फुगती आहे, श्वास बाहेर सोडला की छाती आकुंचन पावती आहे, हे चालू आहे म्हणून बाह्य. अगदी आत तुम्हाला सांगितलं तसं ह्या फुफ्फुसातून रक्तामध्ये प्राणवायू जातो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये येतो, म्हणजे वायूमध्ये येतो. हा अभ्यंतर. प्रत्येक पेशीत ही क्रिया चालू आहे म्हणून अभ्यंतर. आणि मधला हा 2 स्तंभामध्ये जी देवाणघेवाण चालली आहे, प्राणांचा आयाम चालू आहे, म्हणजे नियंत्रण चालू आहे, नियमन चालू आहे, याला स्तंभ प्राणायाम असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेचा प्राणायाम जो पतंजलींनी वर्णन केला आहे तो त्यांच्या पहिल्या मंत्राला धरूनच आहे. पण आज प्राणायामाबद्दल जे काही समज आहेत त्यात हा स्तंभ प्राणायाम बसत नाही. आणि म्हणून आजच्या प्राणायामाबद्दलच्या कल्पना योग्य नाहीत असं मी तरी म्हणतो. आता हे झालं. आता पुढली व्याख्या त्यांची त्या प्राणायामाचं पुढलं वर्णन. तो प्राणायाम कसा असतो? देश काल संख्याभिः परिदृष्ट. परिदृष्ट, दृष्ट म्हणजे बघणे, बघितला जाणारा. परी म्हणजे सर्व बाजूनी, सर्व बाजूनी तो प्राणायाम बघितला जातो, म्हणजे त्याच्यावर परिणाम घडतो. कशाचा परिणाम घडतो? देश, काल आणि संख्या. देशाचा परिणाम घडतो का? घडतो. ही जी क्रिया चालू आहे ह्या क्रियेचा देशाशी संबंध असतो. हे सांगण्याचं कारण आपण हिंदुस्थानातले लोक जितक्या वेळा श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त श्वसनाची क्रिया थंड प्रदेशात होत असते. अगदी थंड ज्यावेळी प्रदेश असेल तेव्हा श्वसनाचा दर कमी होतो, श्वसनाचा वेग कमी होतो. आणि तो खूप जर थंडी असेल तर रशियाच्या अगदी उत्तर भागात तिथे श्वसनाचा दर इतका कमी होतो की श्वसन पूर्णपणे थांबतं. असं ज्यावेळी घडतं तेव्हा त्याला प्रदीर्घ निद्रा असं म्हणतात, हायबरनेशन. आणि हा हायबरनेशनचा चमत्कार जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना माहीत असतो. उत्तर ध्रुवाजवळची अस्वलं हायबरनेशन करतात, रशियातले अस्वलं हायबरनेशन करतात. आता रशियात कोण गेलं बघायला?
मग इथे काय सांगताय असं म्हणाल तुम्ही. म्हणून सांगतो की आपल्याकडे अस्वलं नाहीत आणि जी अस्वलं आहेत ती हायबर्नेशन करत नाहीत, म्हणजे प्रदीर्घ निद्रेमध्ये जात नाहीत. रशियातली प्रदीर्घ निद्रा म्हणजे 6-6 महिन्याची निद्रा असते. थंडी, पूर्ण थंडी, 6 महिने थंडी, 6 महिने उन्हाळा, अशी तिथे 2च ऋतू असतात. पण थंडी पूर्ण ते अस्वलं झोपून काढतात. इतकी प्रदीर्घ निद्रा घ्यायची आहे, म्हणून निद्रा घेण्यापूर्वी खूप खाऊन घेतात ते आणि मग झोपतात. 6 महिने झोपून राहतात. थंडी कमी झाली, बर्फ वितळायला लागलं की पुन्हा उठतात. याला म्हणायचं दीर्घ प्राणायाम, आणि तो देशाशी संबंधित आहे, म्हणजे देशाकडून पाहिला जाणार आहे. आपण किती अस्वलं बघायला जात नाही की असे प्राणी थंडीत हायबर्नेशन करणारे. पण इथे अगदी हिंदुस्थानात, पुण्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बेडूक अशा तऱ्हेचं हायबर्नेशन करतात. हे बेडूक पावसाळ्यात सगळीकडे दिसतात, पण पावसाळा संपला, थंडी चालू झाली की बेडूक दिसेनासे होतात. का? ते प्रदीर्घ निद्रेत जातात. चक्क मातीत खड्ड्यात स्वतःला पुरून घेतात आणि तिथेच झोपतात. झोपलेलेच असतात चक्क, काही त्यांना कळत नाही. श्वास पूर्ण बंद असतो, त्यांचं हृदय पूर्ण बंद असतं. त्यामुळे प्राणवायू ते घेत नाहीत, देत नाहीत, असं घडतं. नाकातून नाही. पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं की नाकातून जरी श्वसन चालू नसलं तरी, म्हणजे बाह्य प्राणायाम जरी चालू नसला तरी अभ्यंतर प्राणायाम चालू असतो आणि तो त्वचेतून चालू असतो. त्या बेडकांच्या त्वचेला हे सामर्थ्य असतं की ते प्राणवायू आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. पण थंडीचे 2-3 महिने, 4 महिने आपल्याकडले बेडूकसुद्धा प्रदीर्घ निद्रा घेतात आणि साहजिकच ते प्राणायाम करतात आणि तो दीर्घ प्राणायाम असतो. आता ह्याच्यावरून कळलं की देशाचा परिणाम होतो. प्राणायामावर, श्वसनावर देशाचा परिणाम होतो. आता देशाचा जर परिणाम होतो तर कालाचा होतो की नाही? होतो. देशाचा परिणाम हा कालावरही अवलंबून आहे. याचं कारण उत्तर ध्रुवावर, पृथ्वीला 2 ध्रुव आहेत, उत्तर आणि दक्षिण. उत्तर गोलार्धातल्या उत्तर भागात, म्हणजे उत्तर ध्रुवाभोवतालच्या प्रदेशात डिसेंबरमध्ये खूप थंडी असते आणि याच्या उलट दक्षिण गोलार्धात, दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशामध्ये जूनमध्ये खूप थंडी असते. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणजे देशाचा संबंध आहे आणि कालाचाही संबंध आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण हे काल झाले. या कालाचा प्राणायामावर परिणाम होतो, म्हणजे श्वसनावर परिणाम होतो. आणि म्हणून तिकडली उत्तरेतली अस्वलं ज्यावेळी दीर्घ निद्रेत जातात त्यावेळी दक्षिण ध्रुवाजवळची अस्वलं किंवा तिथले प्राणी हे जागृत होऊन खायला प्यायला सुरुवात करतात. नेमकं उलटं, उत्तर ध्रुवाच्या नेमकं उलटं दक्षिण ध्रुवावर, अशी स्थिती आहे. आणि मध्ये कालानुरूप वेगवेगळं ठरतं, देशानुरूप वेगवेगळं ठरतं. म्हणून इथे आता जर आपला श्वसनाचा दर बघितला तर पुण्यात जेवढा दर असतो त्याच्यापेक्षा दुसरा दर दार्जिलिंगमध्ये भेटेल, काश्मीरमध्ये भेटेल, हिमालयामध्ये भेटेल, कारण तिथे श्वसन मंद व्हायला लागतं. अशी अवस्था आहे. म्हणून देशाचा आणि कालाचा संबंध या प्राण्याशी आहे हे याच्यावर नक्की दिसतं. आता हा जो काल मोजायचा, तर काल मोजण्यासाठी जसं आत्ता दिवस सांगितले, महिने सांगितले, 6 महिने हायबर्नेशन. मग जितकं आपण उत्तर विषुववृत्ताकडे येऊ तितकं हायबर्नेशन कमी होतं. मग 6 महिने नाही, 3 महिने, 2 महिने, 1 महिना, असं कमी कमी होत जातं. म्हणजे संख्या बदलते आणि तेच नेमकं घडतं. आता हे जसं घडतं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव, तसं म्हणजे दक्षिणायन उत्तरायण, तसं दिवस आणि रात्र तोच फरक आहे. काल बदलतो आहे, दिवसाचा काळ वेगळा, रात्रीचा काळ वेगळा, त्याचा श्वसनावर परिणाम होतो. किती सूक्ष्म अभ्यास पतंजलीने केला आहे हे आपल्याला कळतं. दिवस मावळला की श्वसनाचा दर बदलतो, दिवस उगवला की दर बदलतो. आणि ते मोजण्याचं सुद्धा बदलतं. म्हणजे तुम्ही सेकंद, मिनिट अशा तऱ्हेने मोजमाप करू शकता किंवा इतका वेळ तितका वेळ असं मोजू शकता. मग श्वास किती वेळ आत जातो, किती वेळ थांबतो, किती वेळ बाहेर येतो, हे तिथं कळतं.
ते ह्याच्यावर सगळ्यावर अवलंबून आहे हे आपल्याला नक्की कळतं. आता ह्यातून एक आहे की हे दीर्घ प्राणायाम केला जातो, तो खूप काळ टिकणारा, म्हणजे 6 महिने टिकणारा असतो. याला दीर्घ प्राणायाम असं म्हटलं आहे. आणि अगदी थोडा वेळ जो असतो त्याला सूक्ष्म प्राणायाम असं म्हटलं आहे. हे 2 भाग पतंजलींनी केलेले आहेत. ही माझी स्वतंत्र मतं मी मांडली आहेत. आज समाजात जो प्राणायामाबद्दलचा भाग आहे, जी समजूत आहे, ती माझ्या या मतांच्या विरुद्ध असेल. पण मी आत्ता जे काही सांगितलं त्याच्यावर विचार करा, स्वतःचा अनुभव बघा, बाहेर इतर प्राण्यांचे अनुभव बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पतंजली म्हणतायत त्याला अनुसरून मी जे सांगतोय तेच अचूक आहे. आणि बाहेर प्राणायामाबद्दलच्या कल्पना अचूक नाहीत, म्हणजे चुकीच्या आहेत. म्हणून अशा तऱ्हेचा प्राणायाम योग्य नाही. आता याला आणखीन खंबीरता यायला पुढला मंत्र. काय मंत्र येतो? बाह्य आभ्यंतर विषय आक्षेपी चतुर्था. आता हा मंत्र घेण्यापूर्वी पुन्हा एक शंका करते, कुणीतरी विचारेल की तुम्ही म्हणताय हेच आम्ही का मानायचं? माझं म्हणणं मी म्हणतो म्हणून मानू नका, तर्कशुद्ध विचार करा. मग ह्याच्यापूर्वी काही ज्या संतांनी सांगितले किंवा योगतज्ञांनी सांगितले ते खरं का मी सांगतो ते खरं? पुन्हा तुम्ही स्वतंत्र विचार करा. मी चुका दाखवल्या आहेत, त्या किती सुसंगत आहेत, किती तर्कशुद्ध आहेत याचा विचार करा. आणि इतर योगतज्ञांनी जे सांगितले ते तर्कसंगत आहे की नाही याचा विचार करा. आत्ता माझ्या आधी होऊन गेलेले हे तज्ज्ञ जे सांगतात ते जर चुकीचं असेल तर ते मी प्रामाणिकपणे समाजाला सांगायला पाहिजे. तरच चुकांची सुधारणा होईल आणि तरच शास्त्राची प्रगती होईल, तरच माणसांची प्रगती होईल. आणि म्हणून केवळ पूर्वजांनी सांगितलं म्हणून अंधश्रद्धेने मान्य करणं योग्य नाही, मला तरी योग्य वाटत नाही. म्हणूनच आजच्या सायन्सला धरून विचार करायचा असेल तर आपल्याला सायन्समध्ये काय दिसतं, सायन्समधल्या परीक्षा घेतल्या तर काय निश्चित ठरतं याचा विचार करावा लागतो. मग आपले पूर्वज चुकीचे असं म्हणायला काही भीती नाही. आणि म्हणून पुन्हा सांगतो, आईन्स्टाईननी न्यूटनच्या चुका शोधल्या आणि त्या सुधारल्या म्हणून जग पुढे गेलेलं आहे. म्हणून पतंजली ते डॉक्टर वर्तक यामधल्या तज्ज्ञांनी ज्या काही चुका केल्या असतील त्या मी शोधल्या आहेत आणि प्रामाणिकपणे आपल्यापुढे आत्ता मांडल्या आहेत. त्यांचा विचार करा, पटल्या तर मान्य करा, नाही पटले तर सोडून द्या. मग आहे तो चालू ठेवा तुमचा प्राणायाम, माझ्यात काही फरक पडत नाही. हे स्पष्ट प्रांजळपणे सांगितलं. आता ही जी माझी मतं आत्ता मी मांडली त्याला धरूनच पुढला मंत्र पतंजलींनी कसा रचलाय ते बघा. काय सांगतात पुढे ते? बाह्य आभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्था. म्हणजे बाह्य आणि आभ्यंतर या विषयाला सोडून देणारा चौथा प्राणायाम असतो. बाह्य आभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्था. बाह्य आणि आभ्यंतर हे जे 2 विषय आहेत यांना सोडून देणारा, आक्षेप म्हणजे सोडून देणे, क्षेप म्हणजे टाकणे, म्हणजे सर्व बाजूने पूर्णपणे त्याग करा, त्याज्य समजा, असा जो आहे प्राणायाम की ज्याचा बाह्य आभ्यंतर या विषयाशी काही संबंध नाही, असा प्राणायाम हा चौथा प्राणायाम आहे. 3 आत्तापर्यंत सांगितले, बाह्य, आभ्यंतर, स्तंभ, हे 3 प्राणायाम आत्ता तुम्हाला सांगितले. आणि हा चौथा प्राणायाम त्याचा यांच्याशी संबंध नाही. आज जी प्रस्थापित कल्पना प्राणायामाची त्यात आपल्याला हा स्तंभ प्राणायाम कुठे आढळतच नाही. फक्त 2बद्दलच बोलतात, त्यातल्या एकाबद्दलच बोलतात. बाहेर असा श्वास टाका आत असा घ्या, म्हणजे बाह्याबद्दलच बोलतात. आभ्यंतर आणि स्तंभ याचा विचारसुद्धा कोणी मांडत नाही. मग चौथा तर राहायला दूरच. आता चौथा कसा आहे बघा, आतला बाहेरचा विषय सोडून तो चौथा आहे. म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो. आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये श्वसन चालू असतं, प्राणवायू आत घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. हे बाह्य आणि आभ्यंतर आणि यांना सहाय्य करणारा मधला स्तंभ, या तिघांचाही विषय सोडून द्या. आणि मग विचार करा की असा चौथा प्राणायाम कुठे आहे का? आहे असं पतंजली सांगतायत. प्राणायाममध्ये प्राणांचा आयाम म्हणजे प्राणांवर नियंत्रण
ही स्पष्ट व्याख्या आहे, त्या शब्दामध्येच व्याख्या आहे. सगळे संस्कृत शब्द हे व्याख्यात्मक असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा चौथा प्राणायाम हा अशा पद्धतीचा आहे. तो समजून घेण्यासाठी थोडा वेगळा विचार करायला पाहिजे. आता हा बाह्य आणि आभ्यंतर हे जे प्राणायाम आहेत हे शरीराशी संबंधित आहेत. त्यांचाच विचार सोडा असं पतंजली सांगतायत. म्हणजे शरीराचा विचार सोडा, तो सोडला तर उरलेला चौथा आहे. पण शरीराचा विचार सोडण्यापूर्वी शरीराचा विचार पूर्णपणे करायला हवा, तरच याचा अर्थ उलगडेल, नाही तर उलगडणार नाही. मग काय आहे शरीराची रचना? शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या 5 महाभूतांचा गोळा म्हणजे शरीर. शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये हे 5 महाभूतं असतात. हे महाभूतं म्हटलेलं आहे. भूतच आहेत म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत, पण ती म्हणजे प्रचंड आहेत म्हणून त्याला महाभूत असं नाव दिलेलं आहे. भूत म्हणजे अस्तित्वात असणे, फार मोठ्या प्रमाणात असतात म्हणून महाभूत. आणि हे 5ही महाभूतं आपल्या देहात असतात. ही एकापेक्षा एक सूक्ष्म आणि एकाच्या बाहेर दुसरं अशी त्याची रचना आहे. आकाश हे सगळ्यात सूक्ष्म, त्यांनी वायूला निर्माण केलं आहे म्हणून आकाशापेक्षा वायू हा जड. वायूने तेजाला निर्माण केलं आहे म्हणून वायूपेक्षा तेज हे जड. तेजापासून आप निर्माण झालं आहे म्हणून वायू, तेज आणि आप, आणि आपापासून पृथ्वी निर्माण झाली आहे. ही एकापेक्षा एक जड अशी महाभूतं आहेत. पृथ्वी हे सगळ्यात जड, सहज कळणारं. कुठेही बघा, जिकडे तिकडे जे काही दिसतं हे सगळं पृथ्वी तत्व आहे. केव्हा तरी तुम्ही नदीपाशी जाता त्यावेळी आपतत्व तुम्हाला दिसतं आहे. रोज सूर्योगाला त्यावेळी तेजतत्व तुम्हाला दिसतं आहे. वायू दिसत नाही. बघा, वायू कधी दिसत नाही, म्हणजे तो अदृश्य आहे, कारण तो सूक्ष्म आहे, तेजापेक्षा सूक्ष्म आहे. आणि वायूपेक्षा सूक्ष्म आकाश आहे, ते कधीच कळत नाही, कधीच व्यक्त होत नाही. सगळ्यात सूक्ष्म असं महाभूत म्हणजे आकाश. पण जितकं सूक्ष्म तितकं प्रचंड, आणि म्हणून आकाशा इतकं प्रचंड दुसरं काही नाही. आकाश हे कधी व्यक्त होत नाही, म्हणूनच आकाश. आ म्हणजे नाही, काश म्हणजे व्यक्त होणे. हा शब्द व्याख्यात्मक बनवलेला आहे. म्हणून आकाश व्यक्त होत नाही. वायू व्यक्त होतो पण दृश्य होत नाही. प्रकाश मात्र प्रकर्षाने दृश्य होतो म्हणूनच व्यक्त होतो, म्हणून त्याला प्रकाश हे नाव दिलं आहे. त्याच्यापासून आपतत्व निर्माण झालं, सहज कळतं. पृथ्वी तत्वही सहज कळतं. हे जे बाहेरची रचना सांगितली हीच बरोबर आत रचना आहे. म्हणून आत माझा हा देह तुम्हाला दिसतोय, व्यक्त झालेला आहे. पृथ्वी तत्व जास्त आहे. माझ्याकडे तुम्ही बघताय ते पृथ्वी तत्वच तुम्हाला दिसतंय. माझ्या अंगात आपतत्व आहे, तेही भरपूर प्रमाणात आहे, पण ते तुम्हाला दिसणार नाही, कारण पृथ्वी तत्वाच्या भिंतींच्या आत आपतत्व ठेवलेलं आहे. म्हणजे मी जे पाणी पितो ते, माझं रक्त, जे काही द्रव पदार्थ आहेत हे सगळं आपतत्व. याच्या आतमध्ये तेजतत्व आहे. हे तेजतत्व तुम्हाला दिसतं, दिसणार नाही असं नाही. माझ्या मुखावर जे तेज आहे ते तुम्हाला दिसतं, म्हणजे ते व्यक्त होतं आहे. पण त्याच्या आत त्याच्याहून सूक्ष्म असलेला वायू माझ्या शरीरात आहे, तो तुम्हाला दिसणार नाही. पण तो व्यक्त होईल कसा? माझी हालचाल चालू आहे म्हणून. मी श्वास घेतला की माझी छाती फुगते, श्वास सोडला की छाती आकुंचन पावते. या हालचालीवरून तुम्ही समजून घेता की माझ्या शरीरात वायू तत्व आहे. आकाश तर कधीच कोणाला समजत नाही. आता हे सगळं घडलं, या सगळ्या शरीराशी, पंचमहाभूतांशी संबंधित असा हा चतुर्थ प्राणायाम आहे. म्हणजेच नेहमीचा प्राणायाम तो आतली वायूची स्थिती बाहेर टाकायची, बाहेरचा वायू आत घ्यायचा, हे चालू असतं. हे सगळं पेशींमध्ये चालू असतं. पण त्याच्याही आत तेजतत्वाच्या पलीकडे जो वायू आहे, तो वायू आणि तेजतत्व यांच्यामध्ये जी देवाणघेवाण चाललेली आहे, तो हा चतुर्थ प्राणायाम. पृथ्वी, आप आणि तेज यांच्याशी संबंधित असलेली देवाणघेवाण म्हणजे बाह्य आभ्यंतर स्तंभ. पण त्याच्या आत तेजतत्वाच्या आत असलेला वायू आणि तेजतत्व
यामध्ये जी देवाणघेवाण चाललेली असते ती आपल्याला कधी समजत नाही, त्याला चतुर्थ प्राणायाम असं म्हटलं आहे. पण ती देवाणघेवाण असते की नाही चालू? असते. याचं कारण तेजतत्वाचं अस्तित्व हे वायुतत्वावरच अवलंबून आहे. वायू जर मिळाला नाही तर तेज म्हणजे अग्नी विझतो, हे तुम्हाला माहिती आहे. कुठलाही अग्नी पेटवा आणि त्याला वायू मिळणार नाही अशी व्यवस्था करा, लगेच अग्नी विझेल. आता आग लागते, थोडीशी आग आहे, झटकन काय कराल तुम्ही? साधा उपाय आहे, काहीतरी त्याच्यावर आवरण घालायचं, ब्लँकेट टाका, लगेच ती आग विझेल. छोटीशी आहे, समजा सिगरेटचं छोटं कोणतरी टाकलं ते त्यांनी आग लागण्याचा संभव असतो, पटकन तुम्ही पाय देता आणि विझवता, म्हणजे ते दाबून टाकता. म्हणजे काय करताय? त्या आगीचा वायूशी संपर्क तोडता. वायूचा आगीचा म्हणजे वायूचा आणि तेजाचा संपर्क जर तुटला तर तेज विझतं, तेज नाहीसं होतं. आणि म्हणून निश्चित कळतं की तेज आणि वायू याच्यामध्ये देवाणघेवाण चालू असते. ती देवाणघेवाण म्हणजे चतुर्थ प्राणायाम. तो कधीच कोणाला समजत नाही. आणि हा चतुर्थ प्राणायाम, आज ज्या प्राणायामासंबंधी कल्पना आहेत, प्राणायाम शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना हा चतुर्थ प्राणायाम कळलेलाच नाही. या पातंजल योगावरच्या भाष्यामध्ये मी बरीच प्रकारची भाष्य वाचली, त्यात असं विवरण कुणीही केलेलं आढळत नाही. कारण हा चतुर्थ प्राणायाम काय हा समजलाच नाही. प्राणांचा आयाम म्हणजे प्राणांचं नियमन करणं हा तो भाव आहे. हा प्राण म्हणजे कुठला? माझ्या शरीरात असलेला प्राण. प्राण याचा अर्थ प्रकर्षेण आनती इति, जो हालचाल घडवतो तो. हा वायू आहे. वायू हा वहनात वायू अशी व्याख्या वेदांची आहे. जो नेहमी वाहत असतो तो स्थिर कधी होत नाही, सतत वाहतोय. माझ्या शरीरात सतत वाहाळ चालू आहे, रक्त सतत वाहत आहे, अनेक स्राव सतत वाहत आहेत, त्यातलं तेजतत्वसुद्धा वाहत आहे. माझ्या अंगातून तेजतत्व बाहेर पडतं आहे, वाहाळ आहे. हे वाहण्याची क्रिया ही वायूमुळे होती आहे. आत्ता मी इथे बसलो, मी जर उठलो आणि तुम्ही कुठून तरी येऊन बसलात तर हे जे आसन आहे हे तुम्हाला उष्ण लागेल, कारण माझ्या अंगातलं तेजतत्व बाहेर पडले, उष्णतेच्या रूपाने बाहेर पडले आणि ते त्या आसनाने स्वीकारलेलं तत्व आहे, ते तुम्हाला लगेच जाणवतं. म्हणजे ही उष्णता बाहेर पडते, तेजतत्व बाहेर पडते, म्हणजे वहाळ चालू आहे. हा प्राण जो आहे, जो हे हालचाल घडवतोय हा वायू आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम आहे. प्राणायाम याचा अर्थ प्राणांवर आयाम निर्माण करणं, प्राणांवर नियंत्रण करणं. म्हणजेच माझ्या अंगात जो प्राण म्हणून एक शक्ती आहे त्या शक्तीवर नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम आहे. हा जो प्राण आहे हा एका कोशात असतो. पतंजलीने हे सांगितलेलं नाही, पण तैत्तिरीय उपनिषदात ते दिलेलं आहे. हा जो माझा देह आहे याला अन्नरसमय कोश असं म्हटलं आहे. या अन्नरसमय कोशाच्या आत प्राणमय कोश बसवलेला आहे आणि तो ह्या शरीराच्या सगळ्या हालचाली करत असतो. शरीराच्या सगळ्या हालचाली म्हणजे मी उठून इकडून तिकडे चालत गेलो तर ती हालचाल प्राणमय कोशानेच केलेली असते. मी पाणी प्यायलो, प्राणमय कोशानेच ती हालचाल केली आहे. मी श्वसन करतोय, प्राणमय कोशानेच ते केलेलं आहे. शरीरातल्या यच्च यावत हालचाली प्राणामुळे घडत असतात. त्या प्राणांवर नियंत्रण करायचं म्हणजे आयाम करायचा म्हणजे प्राणायाम. मी पहिले 3 सांगितले. हा श्वसन बाहेर आतबाहेर करणं प्राणायाम, आतल्या पेशींमध्ये होणं अभ्यंतर प्राणायाम, स्तंभाचं देवाणघेवाण देवाणघेवाण म्हणजे हालचालच आहे प्राणायाम. आणि हा चौथा प्राणायाम जो बाहेर कुठेही दिसत नाही, कारण शरीरातली जी दृश्य किंवा व्यक्त तत्व आहेत त्याच्या पलीकडे आहे. तेजापासून पुढली सगळी व्यक्त तत्व आहेत, तेज, आप आणि पृथ्वी. वायू हा व्यक्त आहे पण अदृश्य आहे म्हणून तो समजत नाही. आणि म्हणून प्राण जो वायुतत्व आणि तेजतत्व याच्यामध्ये हालचाली घडवतोय तो कधी कळत नाही, पण ते चालू असतं. त्याला चौथा प्राणायाम असं पतंजली सांगतायत. ह्या पतंजलीनी
विज्ञान युगात जेवढा विचार आज केला जातो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त विचार त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून ते स्पष्टपणे म्हणत आहेत की बाह्य आभ्यंतर या विषयांना सोडून जो प्राणायाम असतो तो चौथा. बाह्य आणि आभ्यंतर हे शरीराशी संबंधित आहे, त्याचा विषय इथे नाही, तो विषय सोडून द्या आणि मग करा काय ते. असं केलं तर मी हा प्राणायाम साधला तर काय घडते, ततः क्षीयते प्रकाशावरणम. हा प्राणायाम जर साधला तर प्रकाशाचं आवरण क्षीण होतं, म्हणजे नाहीसं होतं. प्रकाशाचं आवरण असतं का? असतं. मी तुम्हाला दिसतोय, का दिसतोय? हा प्रकाश माझ्यावर पडला आहे म्हणून. माझ्या अंगावर प्रकाशाचं आवरण आहे, ते परावर्तित होते म्हणून मी तुम्हाला दिसतोय. आणि म्हणून प्रकाशाचं आवरण महत्त्वाचं आहे. हे जर प्रकाशाचं आवरण क्षीण झालं तर मी तुम्हाला दिसेन असं होईल. किती खोल विचार पतंजलीने केला आहे ते बघा. प्रकाशाचं आवरण जर क्षीण झालं किंवा नाहीसं झालं तर कुठलीही वस्तू दिसेनाशी होते. म्हणजे डोळा कसं काम करतो हे ज्ञान पतंजलीनं होतं. दृश्य दृष्टी हे कशी इंद्रिय काम करतात हे परिपूर्ण ज्ञान पतंजलीनं होतं. कुठल्या पाश्चात्य देशात शिकायला गेले नव्हते मेडिकल सायन्स किंवा जीवशास्त्र. जीवशास्त्र हिंदुस्थानात निर्माण झालेलं आहे आणि त्याचा विचार पतंजलीने केला आहे. परिपूर्ण विचार केला आहे, जो आजच्या सायन्सलासुद्धा माहीत नाही असा विचार. आता असं घडेल का? असं घडतं हेही मी तुम्हाला सांगतो. याचं कारण आत्ता तुम्हाला सांगितलं. रचना कशी आहे? आधी आकाश, त्याच्यापासून वायू, त्याच्यापासून तेज, आप, पृथ्वी ही महाभूतं निर्माण झाली आहेत. एकावर मूळचं जे आहे त्याच्यावर दुसऱ्याचं आवरण असतं. आकाशावर वायूचं आवरण आहे, कारण वायूच्या आत पोटात आकाश आहे. पण हे आकाश वायूच्या आत आहे तसं बाहेरही आहे. जितकं सूक्ष्म तितकं विशाल, हे लक्षात घ्या. जे आत आहे ते बाहेरही असतं. आता आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूला व्यापून आकाश बसलेला आहे. वायूच्या बाहेरही आकाश आहेच. आता हा वायू कुठपर्यंत आहे? पृथ्वीचा विचार जर केला तर पृथ्वीच्या भोवती वातावरण सगळं आहे. ही पृथ्वी आणि ते वातावरण आकाशामध्येच आहे. पण त्या वातावरणाच्या बाहेर जर तुम्ही गेलात तरी तिथे आकाश आहेच, तिथं वायू नाही आहे पण आकाश आहे. म्हणून जे आत आहे तेच बाहेर आहे, पण वायू हा आकाशाच्या पोटात आहे हे नक्की. म्हणजेच आकाशावर वायूचं आवरण आहे. आता या वायूने अग्नी निर्माण केला, म्हणजे वायूच्या बाहेर अग्नी आणि अग्नीच्या पोटात वायू. लक्षात, वायूपासून अग्नी निर्माण झाला आहे. हा अग्नी बाहेर दिसतोय, व्यक्त होतोय, वायू दिसत नाही आहे, पण अग्नीच्या पोटात वायू आहेच. वायूचा गुण आहे वहन, वाहणे, इकडून तिकडे वाहणं हा वायूचा गुण आहे. आणि ती वाहण्याची क्रिया अग्नीमध्ये असते की नाही? असते. अग्नी कधी स्थिर नसतो, सगळा लवलवत असतो. वाहण्याची क्रिया अग्नीमध्येही आहे. उष्णता म्हणायला अशी कुठे लवलवते, पण उष्णता इकडून तिकडे जाते. म्हणजे वायू वहन झालं म्हणजे वायूची क्रिया तिथं आहे. म्हणून सूर्यामध्ये तेजतत्व आहे, त्या तेजतत्वामध्ये वायू आहेच. आणि म्हणून सूर्यापासून पृथ्वीपर्यंत 9 कोटी मैल अंतर कापून तेजतत्व पृथ्वीवर येतं. सूर्याचं तेज पृथ्वीवर येतं, 9 कोटी मैल अंतर कापून येतं. ही जी हालचाल, ही हालचाल त्या वायूमुळे होते, जो वायू तेजाच्या आत पोटातच बसलेला आहे. आता वायू तेजाच्या पोटात बसला आहे याचा अर्थ वायूच्या वर तेजाचं आवरण आहे, हो ना? हे असं घडतं. आवरण म्हणजे काय? पांघरून घालणं. आता मी इथं बसलो, माझ्या अंगावर हा सदरा आहे, मी माझ्या अंगावर ते आवरण आहे, त्याच्यात मी आहे. तसं तेज हे आवरण आहे, त्याच्यात वायू आहे. आता हे जे तेज, हे तेज आपाला निर्माण करतं आणि आपाच्या पोटात तेज असतं. म्हणून आपतत्व सहज करणारं म्हणजे जल. ज्याला नेहमी कोमट लागतं, कारण जलाच्या आत उष्णता असते म्हणजे तेज असतं. आणि त्याच्या बाहेर पृथ्वी तत्व आहे.
म्हणून एक दुसऱ्याला झाकणारी अशी पंचमहाभूतं आहेत. आणि म्हणून प्रकाशाचं आवरण हे वायूवर असतं असं आपल्याला दाखवता येतं, समजून घेता येतं. आता ह्या वायूपर्यंत जाऊन तुम्ही पोचलात तर मगाशी सांगितलं चतुर्थ प्राणायाम कसा आहे, तेजतत्व आणि या वायुतत्व यामध्ये जी देवाणघेवाण चाललेली आहे ते तिथपर्यंत जाऊन तुम्ही पोचलात तर, म्हणजे तुमचा जो प्राण आहे त्या प्राणापर्यंत जाऊन जर तुम्ही पोचलात तर साहजिकच त्या बाहेर असलेल्या तेजाचं आवरण दूर होईल. लक्षात, तेजाचं आवरण वायूवर आहे. तो वायू म्हणजेच प्राण. प्राण हा एक वायू आहे. वायू अनेक प्रकारचे आहेत, त्यातला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनबद्दल आत्ता मी बोलत नाही, हे लक्षात घ्या. हा प्राण म्हणजे माझ्या शरीरात प्रकर्षाने हालचाल घडवणारी जी शक्ती त्याला प्राण असं म्हणतोय मी. आणि हेच उपनिषदात सगळ्या ऋषींनी म्हटलेलं आहे. त्या प्राणाला आवश्यक असतो तो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. कारण त्या प्राण्याला आपलं काम करण्यासाठी शक्ती लागते. ती शक्ती तो प्राणवायूशी संयोग पाहून मिळवतो. म्हणून त्याला प्राणवायू नाव दिलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय, की प्रकाशाचं आवरण वायूवर असतं म्हणजे प्राणावर असतं. माझ्या अंगात जो प्राण आहे तो प्राण तुम्हाला दिसत नाही, पण त्या प्राणावर तेजाचं आवरण आहे, प्रकाशाचं आवरण आहे. ते आवरण जोपर्यंत असेल तोपर्यंत मी तुम्हाला दिसेन. ते आवरण जर नाहीसं झालं तर मी तुम्हाला दिसणं बंद होईल. हे इथे समजून घेतलं पाहिजे. आणि हे कळलं तर जर तुम्ही जो चतुर्थ प्राणायाम साधलात तर म्हणजे तेज आणि वायू यांच्यामध्ये जी देवाणघेवाण चालली आहे, म्हणजे माझ्या अंगातला जो प्राणमय कोश तिथपर्यंत मी जाऊन भिडलो तर साहजिकच माझ्या त्या प्राणांवरचं तेजाचं आवरण दूर होईल, प्रकाशाचं आवरण दूर होईल. तोपर्यंत होणार नाही. म्हणजेच हा चौथा प्राणायाम साधायचा असेल तर मी माझ्या प्राणापर्यंत जायला पाहिजे. शरीराची रचना तुम्हाला सांगितली, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी. पण ही एक पंचमहाभूतात्मक रचना सांगितली. पण हे जड शरीर आहे, याच्या आत प्राणवायू आहे, प्राण आहे, प्राणमय कोश आहे, त्याच्यात मनोमय कोश, त्याच्यात विज्ञानमय कोश, त्याच्यात आनंदमय कोश, त्याच्या आत आत्मा, अशी रचना आहे. याचं विवरण पतंजलीने इथे केलेलं नाही. कारण जो योगमार्गाला लागतो त्यांनी शरीराचा पूर्ण अभ्यास केलेला असावा अशी गृहीत धरून पतंजलीने आपलं विवरण केलं आहे. कारण हे सगळं सांगत पतंजली बसले असते तर हा ग्रंथ फार मोठा झाला असता. पण ह्या विषयापुरतं ज्ञान जर हवं असेल तर उपनिषद वाचा, असंच पतंजलीचं म्हणणं असावं. ती उपनिषद मी वाचले, त्याचा अभ्यास केला आहे, म्हणून कळतं की हे जी व्याख्या आहे ही उपनिषदातल्या तत्त्वज्ञानाला धरून आहे. आणि ती उपनिषदातलं जे तत्त्वज्ञान आहे ते अगदी सायंटिफिक, विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध असं आहे. आणि म्हणून तो जो प्राण म्हणजे माझ्या अन्नरसमय कोशाच्या आत ठेवलेला जो प्राण त्याच्यावर मी नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम आहे. हा चौथा प्राणायाम. आणि तो जर चौथा प्राणायाम मला साधला तर म्हणजे माझ्या प्राणांवर जर माझं नियंत्रण आलं तर प्रकाशाचं आवरण क्षीण होईल, दूर होईल. हे ठामपणे पतंजली सांगतायत. मग असं घडतं का? घडतं, खरोखरच घडतं. आता विचार केला म्हणजे कळतं की मला स्वतःला हे अनुभव आलेले आहेत. मागल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की एका समाधीमध्ये मी पृथ्वीवरून निघून दुसऱ्या सूर्यमालेतल्या एका ग्रहावर गेलो. तिथे एक माणूस होता. त्या माणसाला मी बघितलं, कारण त्या माणसाचा देह होता, पंचमहाभूतात्मक देह होता, त्याच्यावर प्रकाशाचं आवरण होतं, म्हणून मी त्या माणसाला बघू शकलो. पण त्या माणसाने मला बघितलं नाही, कारण माझ्या अंगातली प्राणाच्या यातली जी शक्ती ती तिथे पोचली होती, त्याच्यावर प्रकाशाचं आवरण नव्हतं, म्हणून दिसलं नाही. आणि म्हणून या देवता ज्या आहेत, या देवता म्हणजे प्राणमय कोश असतात.
ते त्यांना वाटलं तर प्रकाशाचं आवरण घेतात आणि दर्शन देतात, आणि त्यांना जर वाटलं नाही तर प्रकाशाचं आवरण ते स्वीकारत नाहीत आणि म्हणून दर्शन देत नाहीत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं एकदा मला दर्शन झालं. ध्यानात बसलो होतो आणि एकदम समोर येऊन उभे राहिले. एकदम आले. येण्यापूर्वी येत असताना दिसले नाहीत, कारण त्यावेळी प्रकाशाचं आवरण त्यावर त्यांच्यावर नव्हतं. आणि मी बघत असताना माझ्याकडे हसले, असा हात केला म्हणजे आशीर्वाद मला दिला आणि एकदम दिसेनासे झाले. प्रकाशाचं आवरण काढून घेतलं म्हणून दिसेनासे झाले. तसं माझं हे उदाहरण दिलं, तसं योगानंद परमहंसांचंही उदाहरण आहे. त्यांच्या चरित्रात त्यांनी दिलं आहे, हिमालयात बाबाजी नावाचे एक साधक आहेत, सिद्ध आहेत. साधक म्हणण्यापेक्षा सिद्ध आहेत. हे कसे जड शरीराने दिसतात, नाही असं नाही, केव्हा तरी दिसतात, पण कसे एकदम येतात आणि समोर दृश्य होतात आणि एकदम जातात, ते जणू काही तारा गेला असं. हे कसं काय? येतात तोपर्यंत त्यांचा प्राणमय कोश असतो, येतात तोपर्यंत आपल्याला कळत नाही, पण ज्यावेळी ते प्राणमय कोशाच्या वर तेजाचं आवरण स्वीकारतात, प्रकाशाचं आवरण स्वीकारतात, त्यावेळी ते दृश्य होतात. नाहीतर ते दृश्यच होणार नाहीत. म्हणजे त्यांची इच्छा असेल तर ते प्रकाशाचं आवरण स्वीकारतात आणि दृश्य होतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली, दर्शन देऊन झालं की प्रकाशाचं आवरण काढून घेतात आणि अदृश्य होतात. हे त्यांचं उदाहरण आहे. आता मला जी देवतांची दर्शन झाली, भीमाचं दर्शन झालं, मी मागल्या वेळी तुम्हाला सांगितलं. एकदम आला, कुठून चालत आला असं दिसलंच नाही, कारण आधी आला त्यावेळी त्याच्या अंगावर प्रकाशाचं आवरण नव्हतं. आला, त्याने ठरवलं की आता वर्तकांना द्यायचं दर्शन आपलं, म्हणून प्रकाशाचं आवरण घेतलं, मी पांघरून घेतलं प्रकाशाचं, लगेच व्यक्त झाला, लगेच दिसला. कृष्ण दिसला, राम दिसला, प्रकाशाचं आवरण घेतलं म्हणून दिसला. ज्या क्षणी प्रकाशाचं आवरण काढलं त्या क्षणी दिसेनासा झाला. म्हणजे आत्तापर्यंतच्या व्याख्याने मी सांगितले, मला शंकराचं दर्शन झाले, भीमाचं झाले, परशुराम, विष्णू, कृष्ण, राम, देवी सगळ्यांची दर्शन झाली. ही अशा पद्धतीनेच झाली आहेत. प्रकाशाचं आवरण आलं की दर्शन होतं, प्रकाशाचं आवरण गेलं की दर्शन बंद होतं, म्हणजे दिसेनासं होतं. आणि म्हणून हे जर चौथा प्राणायाम साधला तरच ते शक्य आहे असं पतंजली ठासून सांगतायत. लक्षात, हे चतुर्थ प्राणायामाचं महत्त्व. आणि तो समजून घेण्यासाठी प्राणायामाची जी कल्पना पतंजलीने केली आहे तीच योग्य आहे, तीच तर्कशुद्ध आहे. आज ज्या कल्पना प्राणायामासंबंधी, त्याच्यामुळे प्रकाशाचं आवरण क्षीण होणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. करूनच दाखवा असं आवाहन हितेच मी करतो. आयुष्यभर असा प्राणायाम केला तरी तुमच्या अंगावरचं प्रकाशाचं आवरण दूर होणार नाही, हे निश्चित सांगतो. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.